कुठला संघ टेबल टॉप करत असताना बक्षीसपात्र फेरीचं तिकीट काबीज करेल, त्यासाठी महत्वाची लढत, ही निर्णायक लढत. ओपनिंग पेअर या मॅच मध्ये होते दाखल. राजर आणि त्याच्या सोबत करून देतोय, तर गोलंदाजीसाठी मात्र क्षितिज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना, निर्णायक सामना, बक्षीस पात्र फेरीची लढत, बिग बॅटल, क्लॅश ऑफ टायटन्स. स्टे ट्यून विथ अस. अजूनही भरपूर साऱ्या संख्येनं ऑनलाईन व्ह्यूअर्स आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्या सर्वांचं स्वागत आहे. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ह्या ऑफिशियल वाहिन्याच्या वतीनं स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू होत आहे. अजून देखील जवळजवळ 200 क्रीडा रसिक आमच्यासोबत जॉईंट आहेत. 1:24 झालेले आहेत. सामना सुरू होतोय. 3 षटकांची मॅच, बक्षीस पात्र फेरीची लढत, निर्णायक सामना. जय गावदेव स्पोर्ट डोंगरगाव आयोजित नाईट धमाका चषक 2026 मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलंय एसकेडी शक्ती ग्रुप अँड कंपनी, महाराष्ट्र राज्य, ओमकारजी पातकर समाजसेवक आणि त्याचबरोबर अमितजी कारभारी यांच्या वतीनं सौजन्यदात्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या वतीनं दोन्ही टीमला देतोय या सामन्यासाठी शुभेच्छा. पहिला बॉल परफेक्ट ब्लॉक होल, दिशा दिलीये, गतीला दिलंय वेगानं आणि कल्पकतेनं उत्तर. ज्या ठिकाणी सुईनं काम होतं त्या ठिकाणी तलवारीची गरज काय, फक्त दिशा दाखवलीये बॉलला. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा अप्रतिम फटका, यॉर्करला डिग आउट केलंय, दिलीये दिशा, दाखवलंय समरसेचा रस्ता, चौकार. डाव सुरू होतोय मोरा 11 पाडाले क्रिकेट संघाचा. आज एक वेगळा अप्रोच मोरा 11 पाडाले संघाचा आपण बघत आहोत थ्रू आउट टुर्नामेंट. मागच्या हंगामापासून या टीमचं थोडं स्ट्रगल सुरू आहे, पण आय थिंक आता या महत्वाच्या सामन्यात, या निर्णायक बक्षीसपात्र फेरीच्या लढतीत कॉन्फिडन्स स्टार्ट संघनायक राजेश खंडागलेचा, जो सध्या डगआउटला एक वेगळी एनर्जी देऊन जातोय. हळूहळू कडाक्याची थंडी आता वाढली आणि अशा परिस्थितीत हा रंगणारा सामना. या बलेला ऑन साइडला दिशा दिली, गॅप मोठा आहे, फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल बनली आहे, सेकंडचा कॉल, पण आता नकार. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. सध्या 5 धावा दाफलकावर. के करण खंडागले आता बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला. करण खंडागले लेफ्ट बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला. मागच्या मॅच मध्ये ज्याच्या बॅट मधून काउंटर अटॅक आपण पाहिला होता, तो बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला. त्या बरेला फुल टॉस बॉल समोर ड्राइव्ह केला, गॅप मोठा आहे, फिल्डर थोडा दूर आहे, आउटफील्ड अत्यंत वेगवान, पायाच्या सहाय्याने बॉल अडवला. व्हेरी गुड फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. या पद्धतीच्या धावा वाचवणं चॅलेंज असतं, अशा परिस्थितीत आव्हान असतं, मात्र ते आव्हान क्षेत्ररक्षकानं लिलिया पार केलेलं आहे. पायाचा चांगला वापर होतोय. चेतन होते सिरीज फुटबॉल स्किल आता वापरत आले. क्लीन सेफ. 2 धावा मिळत आहेत. अगदी 2 फूट अंतर होतं. 2 धाब्यासोबत एकूण धावसंख्या 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोरबोर्डवर. आज दोन्ही टीमनं दुसऱ्या रजनीत प्रेक्षकांना प्रभावित करून टाकलेलं आहे. मात्र पाहायचंय अंतिम विजय कुणाचा असेल. आता फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 की 6, 6 की 4. कन्फर्मेशन कॉल आलाय पंचांकडून. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॉल चाललाय सीमा पार. करण खंडागलेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार चौकार. रिव्ह्यूची मागणी केलेली आय थिंक सिरीज बॅटिंग करणाऱ्या टीमनं. ऑफिशियल अंपायर रिव्ह्यू एका बॅटिंग टीमचा या सिरीज वेस्ट ऑफ बाईट साठी रिव्ह्यू आहे. तिसऱ्या अंपायरची मदत. डीप होतोय बॉल या सिरीज. फेअर बॉल. रिव्ह्यू आता गमावलाय तो टीम मोरा 11 पाडालेनं. मात्र 4 धावा मिळत आहेत. चौकारासोबत सध्या धावा संख्या 11. 11 ऑन बोर्ड. स्टिल 2 टू गो.
करण खंडागले, राजेश खंडागले बंधूंनी आता मोर्चा सांभाळलाय. यावेळेला पायावर आदळलाय बॉल, इम्पॅक्ट मात्र पंचांनी पाहिलाय. पिचिंग आउटसाइड ऑफ टर्म, त्याच कारणास्तव स्पष्ट नकार. लेग बायचा सिग्नल. एक अतिरिक्त धावा आता मिळताना दिसेल, एक्स्ट्रा धावा मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या स्कोर 12 ऑन बोर्ड, 12 धावा सध्या धावफलकावर. राजेश खंडागले आरके सध्या बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला. यावेळेला वेगवान बॉल, अपील स्ट्रॉंग, पण पंचांचा स्पष्ट नकार. ऑफटॉमच्या बाहेर टप्पा पडल्याबरोबर तितकाच भन्नाट गतीनं जबरदस्त वेगानं निघालाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलनं झाली ओव्हरची सांगता, षटकाची झाली समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. पहिल्या षटकांती 12 धावा, 3 षटकांचा सामना आहे. P1 मध्ये 12 धावेचा चांगला स्टार्ट मिळाला आहे. जो ओपनिंग स्टँड हवाय मोरे 11 पाडालेला तो दिलाय. करण खंडागले आणि राजेश खंडागले या दोन्ही बॅटर्सनं 3 चेंडू 5 धावेचं योगदान. राजेश खंडागलेचं 3 चेंडू 6 धावेचं योगदान. करण खंडागलेचं पार्टनरशिप या मॅच मध्ये आता निर्णायक असेल, महत्वाची असेल ती भागीदारी. आणि अशा परिस्थितीत आता लेफ्टी बॅटर करण खंडागलेच्या विरोधात बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलंय. साई स्पोर्ट सरलगाव टीमच्या कॅप्टननं लेफ्टी बॉलर चेतन लाटेला हे बॅटल आता पाहणं नितांत गरजेचं आहे. हे बॅटल पाहणं इंटरेस्टिंग असेल. लेफ्टी बॅटर लेफ्टी बॉलर जेव्हा जेव्हा एकमेका समोर येत असतात, एक घनघोर युद्ध नेहमीच टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरती आपण पाहिलेलं आहे. त्यातल्या त्यात हा महत्वाचा सामना, हा निर्णायक सामना. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेत. सध्या 5 फिल्डर डीप मध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. समोर एक फिल्डर लॉंग ऑफला, काव कॉर्नर. सध्या बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, त्याचबरोबर गली पॉइंट. बॉलर तयार होतोय. ओव्हर नंबर 4 च्या दरम्यान चेतन राऊंड विकेट. पहिला बॉल समोर ड्राइव्ह करतात, सॉफ्टनं खेळतायत. एक धाव, सिंगल धावे सहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होते ती 13 ऑन बोर्ड. तेरा धावा सध्या धावफलकावर. कॅप्टन आर के राजेश खंडागले सध्या स्ट्रायकर एंडला. यावेळेला बॅटची कडा आणि सुयश, मॅचची प्राइज विकेट. फलंदाज बाद. राजेश खंडागले बॅक टू द पवेलियन. चेतन लाटेला मिळतं पहिलं सुयश, पहिली सांघिक सफलता साई स्पोर्ट सरलगाव क्रिकेट संघाकरता. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. टेलिव्हिजन स्क्रीनवर टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना बाहेरची कडा घेत बॉल थेट एसटी रक्षकाच्या हातात. नवीन बॅटर खलील बॅटिंग साठी दाखल होत आहे. धावा संख्या सध्या 13. पहिल्या डावाचे 10 चेंडू अजूनही बाकी आहेत. खलीलकडे क्षमता आहे. आज अखंड रजनीश ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली आहे, तो सध्या स्ट्रायकर एंडला. यावेळेला बॅटची कडा बाजूला निघालाय बॉल एसटी रक्षकाच्या. शॉट थर्डमॅन आणि शॉट फायनलेगला बीट करत लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लक फॅक्टर होतोय ऑन. लकी 4 चौकार. या चौकारासोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती ती 17 ऑन बोर्ड. 17 धावा सध्या पाहायला मिळतात स्कोर बोर्डवर. लक फॅक्टर जो महत्वाच्या सामन्यात, निर्णायक सामन्यात गरजेचा आहे, आणि तो सध्या बॅटर खलील आणि त्याचबरोबर टीम मोरिया 11 पाडालेच्या बाजूने आपण बघत आहोत.
या बॉलेला समोर ड्राइव्ह केल्या बॉल, फिल्डर थोडे दूर आहे स्टेटिश लॉंगॉनचे. एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल पण नकार आता दिलाय खलीलला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांचा इशारा आहे. सिरीज बॅट इनलाईन ड्रॅग झाली होती, तेच पटवतायत पंच, तेच सांगतायत. सो या 2 धावा, 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित होती 19 ऑन बोर्ड. 19 धावा दाफलकर, मात्र दोन्ही पंच एकत्रित आलेले आहेत. पाहायचं एक्झॅक्टली आता अंतिम निर्णय काय येतोय. दोन्ही पंचांच्या दरम्यान सध्या चर्चा सुरू आहे. बाकी फिल्डर्सला विनंती आहे, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. चला, अंपायर सिग्नल विल बी अ लास्ट अँड फायनल. तो दोन्ही टीमला मान्य करावाच लागेल. चला, पंच इशारा काय, सिंगल की डबल? सिंगल हे सिरीज. सो धावसंख्या दाफलकरवरती अंकित होते ती 18 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. स्टील 2 टू गो. करण खंडागले लेफ्ट बॅटर सध्या खेळतो स्टॅकर एंडला. स्कोर बोर्डर सध्या धावसंख्या 18 ऑन बोर्ड. 2 बॉल बाकी आहेत या षटकात. अवघ्या 6 धावा 4 चेंडूत आलेले आहेत. ऑन साइडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय थेट मिडल आणि लेग स्टिक वरून एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. या षटकात कमबॅक केलंय. पहिल्या षटकात क्षितिज थोडे मागणे राहिले. 12 षटकाचा 12 धावेचा स्टार्ट त्याच्या विरोधात मिळाला होता, पण आता या षटकात चेतननं मात्र वापसीचे संकेत दिलेले आहेत. आणखीन एक चांगला बॉल, विकेट किपर कडून बॅकअप हवं तसं आलं नाही. बॅक टू बॅक सेकंड डॉट. निर्णायक षटकात चेतन लाटेची जबरदस्त कामगिरी. अवघ्या 6 धावा देत असताना संघनायक राजेश खंडागलेची महत्वाची विकेट त्याने कॅरी केलेली आहे. आणि जे दाफलक वेगाने पुढे फ्लाय होतोय. पहिल्या षटकात ती जो करंट रन रेट धावगती 12.00 धाब्याची होती, ती आता 2 षटकांच्या अंती थोडी वधारली आहे, थोडी कमी झाली आहे, येऊन टेपली आहे ती 9.00 धाब्याच्या धावगतीवर. 2 षटकांती धावा पाहायला मिळत आहेत त्या 18 ऑन बोर्ड. तिसरं षटक होते सुरू. बॉलिंग मार्कवर आय थिंक आता बर्थडे बॉय, विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज विशाल जाधव अर्थातच गट्याला नियुक्त केलेला आहे. खलील शेख पापा 2 चेंडूत 5 धाब्याचं योगदान, जो सध्या खेळतो स्ट्रायकर एंडला. करण खंडागले त्याची सोबत देतोय. पहिल्या षटकात करणनं देखील चांगल्या स्ट्रायक रेटनं धावा बनवल्या होत्या, पण दुसऱ्या षटकात त्याच्या विरोधात डॉट बॉल पर्सेंटेज कमालीची वाढलेली आपण पाहिलेली आहे. सो सध्या स्थितीला 6 चेंडू 7 धाब्याचं योगदान एका चौकारानिशी त्याच्या बॅटमधून येताना दिसतंय. धावसंख्या 18 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार विशाल. निर्णायक तिसरं षटक, महत्वपूर्ण तिसरं षटक. यापूर्वीच्या सामन्यात विशालनं सामनावीर पुरस्कार देखील प्राप्त केलेला आहे. सो तो एक वेगळा कॉन्फिडन्स आहे या खेळाडूकडे. स्पर्धेतला दुसरा गोलंदाज ज्यानं विकेट हॅट्रिक कॅरी केलेली आहे. पहिला बॉल, विशालचा आक्रमण करण्याचा प्रयत्न, फिल्डर थोडे दूर होते, पोहोचले नाही. पायाला बॉल लागलाय, डॅबट होतोय. तोपर्यंत 2 धावा आता मिळताना दिसतील. 2 धावा प्राप्त होताना दिसत आहेत. 2 धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित होती ती 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकर. स्ट्राइक रोटेशनचा प्रयत्न चालवला होता, पण आता नकार. करण खंडागले अर्ध्या विकेटवरून मागे गेला. डॉट बॉल. यावेळेला मिस्टॅम स्ट्रोक बॉल अवेट. मिडविकेटचा फिल्डर दुरून आलाय. चांगलं जजमेंट, झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. खलील शेखला सोडावं लागतंय मैदान. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. आणखीन एका फलंदाजाला यावं लागतंय माघारी. दुसरा धक्का.
स्कोर 20, 21 बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकात 12 धावेचा स्टार्ट, पण सध्या आता अडचणी वाढलेल्या आहेत. मोर्याले पण पाडालेच्या 2 सेट बॅटर आउट झालेत. श्रीकांत भोईर नवीन फलंदाज दाखल झालाय, करण खंडागले. नॉस्ट्राकरेनला कमी गतीने टाकलाय बॉल, दिशा दिली आहे. कल्पक फटका, रचनात्मक फटका, निघालाय बॉल. थर्ड बॅट सीमा फार, लेट कटचा अप्रतिम फटका श्रीकांत भोईर यांच्या बॅटमधून येतोय. हा महत्वपूर्ण चौकार, 4 धावा, गुड शॉट. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र बॉलची वाट पाहिली, बॉलला बॅटच्या जवळ येऊन दिलं, फक्त दिशा दिली, गाईड केला बॉल. गली पॉइंट आणि थर्ड बॅटच्या दरम्यान या 4 धावा. चौकारासोबत सध्या स्कोर 24, 24 धावा, स्टील 2 टू गो. अजूनही पहिल्या डावाचे 2 चेंडू बाकी आहेत. पाहायचंय पार स्कोर काय असेल. या बॉलला राऊंड विकेटने चांगला बॉल टाकलाय. रनआउटची संधी नॉस्ट्राकरेनला आणि आता तिचा स्वीकार श्रीकांत भोईर बाद होताना पाहायला मिळत आहेत. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज माघारी परतोय. शेवटचा बॉल आणि आता शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रॅकरेनला करण, तर नॉस्ट्राकरेनला नवीन बॅटर दाखल होतोय बशीर शेख. करण खंडागले सध्या स्ट्रॅकरेनला 24 धावा बनलेल्या आहेत. पाहायचं पहिल्या इनिंगचा, पहिल्या डावाचा शेवट कसा असेल. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. फुल टॉस, स्ट्रेट बॅटनं समोर लॉफ्ट केलाय, पण लॉंग ऑनला फिल्डर साई गुडेचं चांगलं जजमेंट. शेवट देखील आता समोर बघतोय गोलंदाज विशाल जाधव, अर्थातच गट्याचा. आणखीन एक फलंदाज बाद. पहिला डाव संपला. पहिल्या षटकात 12 धावा, तर उर्वरित 12 चेंडू 2 षटकात 12 धावा बनल्या गेले. एकंदरीत धावा 24 आणि विजयासाठी बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात 25 धावेचं टार्गेट सेट होतोय टीम साई स्पोर्ट सरलगाव क्रिकेट संघासमोर. वापसी झालेली आहे. चेतनचं निर्णायक षटक 6 धावा 1 विकेट, विशालचं शेवटचं षटक 6 धावा 2 विकेट. पूर्णपणे कंट्रोल, पूर्णपणे नियंत्रण 2 षटकात पाहायला मिळालं साई स्पोर्ट सरलगावचं. 24 धावा पूर्वार्धात बनल्या गेल्या आणि आता उत्तर अर्धात मात्र 25 धाब्याचं आव्हान जे गाठावं लागेल. बक्षीस पात्र फेरीचं तिकीट काबीज करण्याकरता साई स्पोर्ट सरलगावला. मात्र दुसऱ्या डावात देखील बॉलिंग युनिटला कंबर कसावे लागेल. ज्या पद्धतीनं चेतन आणि विशालनं कमबॅक केलं त्या पद्धतीनं आता कामगिरी अपेक्षित आहे मोर्या 11 पाडाल्याच्या पाठीराख्यांना. एकाही फलंदाजाला डबल डिजिटमध्ये धावा स्कोर पहिल्या डावात करता आला नाही. त्याच कारणास्तव 24 पर्यंत रोखलेला हा डाव, 24 पर्यंत स्थिरावलेलं हे धावफलक. चला ओपनिंग पेअर दाखल करा. आय थिंक क्षितिज आता दाखल होत आहेत आघाडीसाठी आणि क्षितिजची सोबत देण्याकरता नियुक्त होतोय साई गुडे. गोलंदाजीसाठी आज जुजली राजेश खंडागले संघ कर्णधार पाहायला मिळतील. 25 धाब्यावर देखील संघर्ष करता येईल, पण त्यासाठी गोलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये दमखम दाखवावा लागेल. टीम मोर्या 11 पाडालेला 18 चेंडू 25 धावा इक्वेशन आहे. चला ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा, ऑलरेडी जास्त वेळ गेलेला आहे. सलामीवीर पाठवा, फिल्डर्स रेडी आहेत. ओपनिंग पेअर जाऊ द्या मैदानात. चला फिल्डिंग सेट करा. मोर्या 11 पाडाले. ऑफिशियल अंपायर मयूर मार्के सर, योगराज बुटेदे सर यांचं जितकं कौतुक करावं तितकंच कमी आहे. अठरा चेंडू 25 धावा ओपनर्स दाखल होत आहेत. उल्हास मोपे आणि आता
त्याचे सोबत देण्यासाठी क्षितिज दाखल होतोय. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडा बदलाव आहे. आता फक्त पाहायचं स्ट्रायकर एंडला कोण असेल, क्षितिज की उल्हास. 25 धाब्याचं टार्गेट. पहिलं षटक असेल महत्वाचं, पहिलं षटक असेल निर्णायक. राजेश खंडागले स्वतः कॅप्टनला आता क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी या बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात जबाबदारी घ्यावी लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल. लेफ्टी बॅटर उल्हास मोपे स्ट्रायकर एंडला, राईटी बॅटर क्षितिज कंटे नॉन स्ट्रायकर एंडला. मॅच इज ऑन. बक्षीसपात्र फेरीची लढत. कालचा दिवस गाजवला शिवप्रेमी शिरगावनं. कालच्या पहिल्या रजनीत शिवप्रेमी शिरगावचं वर्चस्व, तर आजची दुसरी रजनी मात्र कुणाच्या नावावर हे आता पाहायचे एसडीत. फोर पाडाले की साई स्पोर्ट सरळगाव. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका. ऑनलाईन व्ह्यूवरचं स्वागत आहे. मैदानावरती थोड्या कमी संख्येनं आता क्रीडा रसिक उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. तीन षटकात 25 धावा, 18 चेंडू 25 धावा. दुसरा डाव पाठलाग सुरू होतोय. ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑन समोर सेट करण्यात आलेला आहे. मिड ऑफ 8 मध्ये एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, गली पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट स्क्वेअर लेग. पहिला बॉल समोर ड्राइव्ह केला. मिड ऑफला फिल्डर, वेल फील्ड, गुड फील्ड, डॉट बॉल ॲज पर फील्ड प्लेसमेंट. सध्या गोलंदाजी पहिल्या बॉलवर जास्त फ्लाईट दिली होती. राजेशला ठाऊक आहे, लेफ्टी बॅटर समोर अगदी खोलात टाकला होता बॉल. मिड ऑफला चांगलं बॅकअप आलं फिल्डरचं. डॉट बॉल. यावेळेला चांगला स्क्वेअर ड्राइव्ह, बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने काढलाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. उल्हास मोपेच्या बॅटमधून एक तंत्रशुद्ध फटका, परिपक्व फटका. 4 धावा, चौकार. फ्रंटलेग पुढे आणला. चांगला स्क्वेअर ड्राइव्ह आता सजवलाय. बॅकवर्ड पॉइंटला या 4 धावा चौकारासोबत सध्या बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात साई स्पोर्ट सरळगावचं खातं खुलं होतंय. वैयक्तिक डाव सुरू होतोय उल्हास मोपेचा. 4 धावा सध्या धावफलकावर. 16 चेंडू. आता विजयासाठी 21 धाब्याची आवश्यकता. फिल्डिंग पोझिशन मध्ये आता थोडे बदलाव होत आहेत. धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार राजेश. स्टेप आउट खेळतात. दिशा दिली लास्ट मोमेंटला. वेगानं टाकलेल्या बॉलला फक्त दिशा देण्याचं काम होतंय. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. वेगानं पाठमोड्या परिस्थितीत विकी पोहोचले होते. चांगलं बॅकअप येत आहे. थ्रो दिलाय तो बाळा खंडागलेनं. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. 2 धाब्यासोबत सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या 6. 6 ऑन बोर्ड. 15 बॉल आणि या मॅच मध्ये आता विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. शॉर्ट बॉल आता शफल झाले. 360 स्टाईल सफल फटका पाठवला बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ह्यूज हिट, बिग ब्लास्ट. उल्हास मोपेच्या बॅट मधून आकर्षक नाईट धमाका चषक, सिक्सर, षटकार. या षटकार सोबत धावसंख्या 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या धावफलकावरती. प्रशांत यांनी बॉल रिटर्न केलेला आहे. मॅच बॉल रिटर्न होतोय. सामना आपण कंटिन्यू करतोय. विराज लाईट इव्हेंटचे सर्व या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ. फार मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर आणि आजच्या दुसऱ्या रजनीत देखील त्यांची जबरदस्त कामगिरी. 14 चेंडू 13 धावा हे समीकरण. यावेळेला स्विच हिट अटेम्प्ट केलाय. फिल्डर उपस्थित. धाव घेण्याचा प्रयत्न स्वतःला स्ट्रेच केले. उल्हासनं विकेट धोक्यात होती. ऐन मोक्याच्या शनीला आता ऐन मोक्याच्या स्थितीला आता बॅट इनलाइन ट्रॅक केलेली आहे. स्कोर सध्या आपण बघत आहोत 12 ऑन बोर्ड.
चला हीच ओके. चला पाण्याची आवश्यकता नाही. साईश्री थोडं वेट करा. स्टेप आउट झाले. या वेळेला दिशा दिली आहे. गॅप मध्ये खेळतायत. सुईतून जितक्या सहजतेनं धागा काढावा तितक्या सहजतेनं काढला बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक क्लासिकल फटका. पावलांचा चांगला वापर बॉल करतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेची सफर. आणखीन एक चमकदार चौकार. पहिल्या षटकात सामना खुला होतोय. 16 रन्स सध्या स्कोरबोर्डवर. 12 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 9 धावा आहे समीकरण. पहिल्या षटकात सामना खुला होतोय. आता दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर विकीला नियुक्त केलेलं आहे. थोडी घाई करा. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडं फास्ट खेळा. मोर्या 11 पाडाळे संघ. नऊ धाब्याची आवश्यकता. 12 बॉल अर्थातच 2 षटकं बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला क्षितिज कंटे. गोलंदाज तयार विकी. हो पहिला बॉल चांगल्या लेंथवर टाकलाय. पूर्णपणे सरप्राईज केलं क्षितिजला. डॉट बॉल. वेग चांगला आहे. विकी यांच्याकडे अनुभव आहे. रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी फॉलो थ्रू या सगळ्या गोष्टी स्तुतिमय. या सगळ्या गोष्टी प्रशंसनीय आपण बघत आहोत विकीच्या. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. दिशा दिली आहे. पायात होता. मिड विकेट रिजनला फिल्डर आलेत. बशीर शेख चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो दिलाय. मात्र बॅकअप तितकंच जबरदस्त आलंय. एक धाव सिंगल धाब्यासोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकरवरती अंकित झाली ती 17 ऑन बोर्ड. आता विजयासाठी 10 चेंडू आणि आवश्यकता ती 8 धावेची. 8 बॉल्स स्टिल रिक्वायर्ड फॉर विक्टरी. 10 बॉल्स 8 रन्स. इक्वेशन 8 रन्स 10 बॉल 8 धावा. 10 चेंडू 8 धावा. साई स्पोर्ट्स सरळगावच्या अगदी विजय आता समोर आहे. उल्हास मोपे इन्फॉर्म आहे. 6 चेंडू 16चं योगदान त्यानं आतापर्यंत दिलंय. तो सध्या करतोय बॅटिंग स्ट्रायकर एंडला. 2 चौकार 1 षटकार पीवर मध्ये त्याच्या बॅटमधून आलेला आहे. सो तो कॉन्फिडन्स आहे बॅटरकडे. यावेळेला बॅटची कडा घेत निघालाय बॉल. शॉट थर्डमॅनला चांगलं बॅकअप. नो स्ट्रायकर एंडला परत आहेत क्षितिज. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. तो धोका ओळखला. उल्हास मोपेनं त्याच काढाचं क्षितिजला त्यानं माघारी धाडलंय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. रन घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नव्हते. उल्हास स्पष्ट नकार दिलाय. थांबवले नॉन स्ट्रायकर एंडवरती ते क्षितिजला. 9 चेंडू आता 8 धावा. यावेळेला क्लीन बोल्ड. बँक ऑन टार्गेट. वेगवान बॉल. एक्सप्रेस बॉल सरळ जाऊन स्टिकवर आदळतोय. त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गुल. पहिला धक्का लागलाय साई स्पोर्ट्स सरळगावला. उल्हास मोपे बॅक टू द पवेलियन. महत्वाची विकेट आलेली आहे. 8 चेंडू 8 धावा आहे समीकरण. एनिथिंग कॅन हॅपन. काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं म्हटलं जातं. आता बॅटिंगसाठी नवीन बॅटर साई घुडे दाखल होत आहेत. उल्हास मोपे याचा जबरदस्त स्टार्ट. 8 चेंडूत 16 धावेचे योगदान देत 200च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं धावा बनवत असताना तो माघारी परतलाय. विकीला आणि त्याचबरोबर मोर्या 11 पाडालेला मिळतंय पहिलं सुयश. धावसंख्या सध्या 17. स्टील टू गो. 8 चेंडू 8 धावा. निर्णायक सामना. निर्णायक लढत. सामना जिंकेल कोण. बक्षीसपात्र फेरीचं तिकीट काबीज करत एका चमचमत्या नाईट धमाका करंडकावरती आपलं नाव कोण करेल हा प्रश्न आता अजूनही प्रलंबित आहे. 8 चेंडू 8 धावा. आणखीन एक लेफ्ट बॅटर साई घुडे सध्या बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला दाखल होतोय. 8 चेंडू 8 धावा. 8 बॉल 8 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी.
फुल टॉस दिशा दिली आहे स्कोर लेगला फिल्डर मात्र तितक्याच वेगानं आलेत एक धाव दुसरीचा प्रयत्न पण नकार दिलाय तो साईनं सिंगल धाव सिंगल पेक्षा जास्त काही नसेल अधिक काही नसेल सिंगल धाव्याने सध्या धावसंख्या 18 धावा 7 चेंडू आणि आता विजयासाठी 7 धाब्याची आवश्यकता 7 बॉल 7 धावा सात चेंडू 7 धावा गोलंदाज तयार होतात विकी शेवटचा बॉल निर्णायक आहे मोऱ्या 11 पाडाले टीमच्या दृष्टिकोनातून फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय पाठवल्या बॉल लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्षितिज कंटेच्या बॅट मधून आलाय हा युजिट मॅक्सिमम हिट सिक्सर स्कोर्स आर लेवल आता विजयासाठी 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता पात्र फेरीचं तिकीट काबीज करण्यापासून फक्त 1 धाव दूर आहे संघ साई स्पोर्ट्स सरळगाव आज या टीमची जबरदस्त कामगिरी निर्णायक दुसऱ्या रजनीत होताना आपल्याला पाहायला मिळतीये 1 धाब्याची आवश्यकता आहे चला मॅच कंटिन्यू करा ऑन फील्ड अंपायर्स मोऱ्या 11 पाडाले टीम सामना कंटिन्यू करा दोन षटकांती 24 धावा दाफलकावर 6 चेंडू आता 1 धावेची आवश्यकता आहे कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम अजूनही 200 प्रेक्षक आपल्या समेत ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत 1:55 ही वेळ झालेली आहे 200 पैकी आय थिंक 150 समर्थक साई स्पोर्ट्स सरळगावचे असावेत कारण आज शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवलपाडा संघ त्याच विभागाला बिलॉंग करतोय तो स्पर्धेत दाखल झाला होता ओमसाई सरळगाव संघ देखील आज दाखल झाला होता दोन संघांनी गाशा गुंडाळला जरूर परंतु साई स्पोर्ट्स सरळगाव संघ आता विजयापासून अवघी 1 धाव दूर आहे दिसते रहो चमकते रहो हर्षलजी गुडे लेट पण थेट त्यांची एंट्री झाली विशालच्या हॅट्रिक साठी 1000 चा कॅश प्राइज देखील त्यांनी पे केलं आय थिंक सात चेंडू 1 धाव गोलंदाज तयार होतात खलील पहिला बॉल विकेट कीपर कडे निघून चाललाय पहिल्या बॉलवर डॉट बॉलची मोहर लागलेली निधाव चेंडूची झाली सांगता धावसंख्या स्थिर 24 धावा 5 चेंडू आता 1 धावेची आवश्यकता विजय तर साई स्पोर्ट्स सरळगावचा सुनिश्चित झालेला आहे पण त्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल हे मात्र आता पाडाजोगा असेल 5 चेंडूत 1 धावेची गरज आहे गोलंदाज तयार होतोय खलील यस इट इज बॅक टू बॅक सेकंड डॉट गोलंदाज खलीलनं आता दमखम दाखवला शेवटच्या बॉलवरती जर सिक्सर आला नसता तर अंतिम षटकात यदा कदाचित हा सामना रंगला असता पण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आता दबाव बनलाय साईवर 4 चेंडू 1 धाव 4 चेंडू विजयाचा सुगंध तर दरवळतोय परंतु अजून विजयापासून 1 धाव दूर आहे 1 स्टेप अवे फ्रॉम क्वालिफायर तिकीट बक्षीस पात्र फेरीच्या तिकिटापासून 1 धाव दूर संघ साई स्पोर्ट्स सरळगाव साई गुडे सध्या अंडर प्रेशर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्याच्या विरुद्ध टाकलेत अंब्रेला फील्ड प्लेसमेंट आता सज्ज केली आहे ते कॅप्टन राजेश खंडागलेनं थोडं फलंदाजाला प्रेशराइज करण्याचा प्रयत्न होतोय डीप मध्ये फक्त आपण बघत आहोत एकंदरीत 2 फिल्डर आहेत सिरीज सिरीज 2 फिल्डर फक्त 30 या सर्कलच्या बाहेर आहेत सिली लॉंग स्टॉप आणि त्याचबरोबर समोर स्टेटिश लॉंग ऑन 4 चेंडू 1 धाव गोलंदाज तयार खलील स्ट्रायकरला बॅट्समन रेडी होतोय साई ओ शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले कट केला बॅकवर्ड पॉइंटला हा विजय चौकार याच बरोबर नाईट धमाका चषकातील दुसरी रजनी गाजवली आहे
टीम साई स्पोर्ट सरळगावड मनपूर्वक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले बॉयज. साई स्पोर्ट सरळगाव टफ अँड हार्ड लक आपण देऊयात. टीम मोर्या 11 पाडालेला. चला हँडशेक करा आणि तदनंतरच दोन्ही टीमला मैदान सोडायचंय. हँडशेक करा दोन्ही टीम. विजय चौकार साई घोडेच्या बॅट मधून या 4 धावा. याचबरोबर आजची अंतिम रजनीतील